आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्यासाठी निवडायचे आपल्याला 3 भाग्यवान स्पर्धक. चला तर मग निवडूयात. पवार मॅडम मला 3 टोकन्स द्या यातली. 1 2 3. आमच्या छोट्याशा पवार मॅडमनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 45. अभिनंदन. दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 29. अभिनंदन. आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 43. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. सुपर मार्केट राऊंडला आता आपण सुरुवात करणार आहोत पण त्या अगोदर त्यांच्याशी थोडे गप्पा मारूयात. तुझं नाव? माझं नाव गणेश बाळा सुसूळ. मी गावाकडे असतो, इथं मावशीकडे आलोय आता. म्हणजे तू मुंबईचा नाहीयेस? नाही. गाव कुठलं तुझं? नातेपुते. बरं, मग मुंबईला काय सुट्टीला आलायस? हा, मावस बहिणीचं लग्न आहे माझं. मावस बहिणीचं लग्न आहे म्हणून तू आलायस? हा. आणि आता तू सुपर मार्केट राऊंड मध्ये सिलेक्ट सुद्धा झालायस. हा. मग इथं जर तू खरेदी जिंकलास राऊंड मध्ये तर मग ती काय बहिणीच्या लग्नात रुखवतीला? येस. भावाकडून मदत. हा. काय असतं रे गावाकडचा फरक आणि मुंबई मधला फरक काय वाटतो तुला? गावाकडचं वातावरण वेगळं असतं, म्हणजे असं मोकळं वातावरण असतं आणि मोकळं वातावरण असतं. आणि इकडे आल्यावर ते बाहेर फिरता पण येत नाही, कुठं घरातच बसावं लागतंय. का बसावं लागतं? कारण इथं घामाच्या धारा भरपूर येतात, ऊन भरपूर येतं, उकडते. गावाकडे कसं मस्त वारं बिरं सुटलेलं असतं. मुंबईत तसं नाही. मुंबईत फार घामाच्या धारा असतात. मुंबईमध्ये आर्टिफिशियल एसी वापरावा लागतो आणि आपल्या गावाकडे वारा एकदम नॅचरल एसी असतो. बरोबर ना? वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार, आपलं नाव? कुंदा बारको बांगर. बांगर ताई आपल्या बरोबर आहेत. ताई तुमचं मूळ गाव कुठलं? आम्ही पुण्याकडचे, राजगुरुनगर. राजगुरुनगर? हो. देशभक्तांच्या गावामधल्या आहेत त्या. आणि तुमचे मिस्टर काय करतात? पोलीस मध्ये. पोलीस मध्येच आहेत, म्हणजे ते सुद्धा एक देशभक्तच आहेत. हो. मला सांगा कसं काय जमलं या देशभक्ताबरोबर? कोणीतरी सुचवलं असेल ना की हे पोलीस मधलं असं असं स्थळ आहे? हो. ते कसं सुचवलं? माझी एक आत्या होती, त्यांच्या गावाकडे राहते, म्हणजे त्यांनी ते स्थळ आणलं. त्यांनी ते स्थळ आणलं आणि मग तुम्ही लगेच होकार दिलात? नाही, जरा चौकशी केली म्हणजे. पण मग आता काय वाटतं लग्न झाल्यानंतर खूप असं वेळ फार कमी मिळतो त्यांना? मग हो, रात्री म्हणजे रात्रीच असतात, फक्त सणाला वगैरे म्हणजे नसतातच घरी. हा. आणि मग खरेदीला येतात तुमच्या बरोबर बाहेर? नाही. मग सगळी खरेदी तुम्हालाच एकटीला करावी लागते. हेच खरं दुःख आहे, खरेदी एकटीलाच करावी लागते. विचारूयात पुढच्या स्पर्धकाला पण काय वाटतं. नमस्कार, आपलं नाव? भारती भानुदास पाटील. पाटील वहिनी आपल्या बरोबर आहेत. मला सांगा की आमचे दादा तुम्हाला कसे काय भेटले? ते बघायला आलेले होते. आमचं पण आत्याकडूनच जमलंय. आत्याकडून जमलं? हो, आत्यांनी सांगितलेलं स्थळ. आत्या या कायम सुचवायचंच काम करत असतात. माझी आत्या पण मागे लागली आहे, पण मी तिला म्हणलं थांब थोडं. तुमची आत्या काय म्हणाली? आमच्यात काय म्हणाले नाही, म्हणजे स्थळ घेऊन आले होते त्या. मग पोलीस मध्ये आहे वगैरे मुलगा म्हणून सांगितलेलं. पण मग तुमचं मूळ गाव कुठलं? जळगाव. जळगाव. मग जळगाव आणि मुंबई किती फरक आहे? भरपूर लांब आहे, म्हणजे जळगाव आणि. पण काय फरक वाटतो? तिकडे खूप ऊन आहे, इकडे पण खूप ऊन आहे, पण काय फरक आहे? ऊन नाही एवढं, पण घाम खूप येतो. तिकडे ऊन भरपूर आहे, चटके घाम वगैरे लागतात. निघत नाही एवढं नाही. आणि मग इकडे खरेदी करताना आणि तिकडे खरेदी करताना काय नाकीनऊ होते? नाही तर जास्त, म्हणजे इकडे जरा भाव वगैरे जास्त आहे सर्व वस्तूंचे. जळगावला स्वस्त आहे. पण काही टेन्शन घेऊ नका, आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये ना तुम्हाला अजिबात खरेदी करताना पैसे लागणार नाहीयेत. मी तुम्हाला एक खरेदीची किंमत सांगेन, त्या किमती एवढी किंवा तिच्या जवळ जाणारी खरेदी तुम्हाला करायची. जर तुम्ही बरोबर किंवा त्याच्या जवळ जाणारी खरेदी केलीत तर ती संपूर्ण खरेदी तुम्हाला बक्षीस म्हणून मिळणार आहे. आणि किती सोपं आहे ना, ही खरेदी फक्त तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची. अवघड असताना खरं बायकांनी 1 मिनिटामध्ये खरेदी करणं. तुला जमते खरेदी 1 मिनिटात? बघूयात मग आता कोणाला किती जमते. आज तुम्हाला 1000 रुपयाची खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. जास्त खरेदी झाली तर तुम्ही हरू शकता बरं का. आरामात विचार करा, अजिबात गडबड करू नका. गणेश लवकर, शेवटची सेकंद राहिलेली आहेत. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूया कोणी किती खरेदी केली आहे ते.
खरेदीचा निर्णय माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोण ठरणार विजयी. गणेशनी केलेली खरेदी आहे 1469 रुपयांची. बांगरताईंनी केलेली खरेदी आहे 888 रुपयांची आणि पाटील वहिनींनी केलेली खरेदी आहे 969 रुपयांची. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन वहिनी. सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्ही विजयी ठरलाय, त्याच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? आनंद झाला? हो, खूप आनंद झाला. जॅकपॉट राऊंडला आता सुरुवात करायची आहे आणि त्याच्यासाठी आपले दोन्ही स्पर्धक सज्ज सुद्धा झालेत. पाटील वहिनी आणि चव्हाण मावशी त्या दोघी उत्सुक आहेत जॅकपॉट राऊंड खेळायला. पण त्या अगोदर जॅकपॉट विषयी माहिती करून घेऊयात. जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्हाला मिळवायचा आहे खजिना. अचूक खजिना मिळवण्यासाठी तुम्हाला अचूक चावी निवडली पाहिजे. तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्यातली पहिली चावी कोण निवडणार हे ठरवण्यासाठी आपण खेळणार आहोत 1 मिनिटाचा गेम. जो हा गेम जिंकेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघी तयार? चला तर मग आपण सुरुवात करू आपल्या अंतिम राऊंडला, जॅकपॉट राऊंडला. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या समोर असणाऱ्या गाठी मारलेल्या ज्या 2 दोऱ्या आहेत त्याच्या 1 मिनिटाच्या मध्ये जास्तीत जास्त गाठी सोडायच्यात. जो अधिक गाठी सोडेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. चला तर सुरुवात करूयात. साडे माडे औषध लवकर 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 1 मिनिटामध्ये आलाय. साडे माडे 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूया कोणी किती गाठी सोडल्यात ते. या दोरीला एकूण 15 गाठी होत्या, त्यापैकी उरल्यात फक्त 2. याचा अर्थ 13 गाठी पाटील वहिनींनी सोडल्यात. विजेत्या ठरल्यात पाटील वहिनी. त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. चला बघूया त्या कोणती चावी निवडतात. पाटील वहिनी कोणती चावी निवडणार? लाल की हिरवी? हिरवी. 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 नक्की? अभिनंदन वहिनी. धन्यवाद. मला सांगा वहिनी, या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये सर्वात पहिल्यांदा कोणता पदार्थ बनवणार? केक बनवणार. गोड पदार्थ हो, बनवणार केक. आणि तो सगळ्यांना देणार हो, ना? सर्वांना देणार. आणि दोघी आम्हाला? बिल्डिंग मध्ये. हो, तुम्हाला पण बोलवणार. आम्हाला पण बनवणार. हो. धन्यवाद. आजच्या भागाचे विजेते ठरल्यात पाटील वहिनी. पाटील वहिनींप्रमाणे तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. याला अशी जमाल मस्ती आपण करणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेबाडे. अरे पाहायला उचलू नका बरं का. उद्या पण बघा, परवा पण बघा, तेरवा पण बघा आपला आवडता कार्यक्रम साडेबाडे.